महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट्स करायला विसरू नका। नमस्कार। महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनचे राज्य संघटक कॉम्रेड संजूभाऊ देशमुख हे कंत्राटी नर्सेस युनियनच्या प्रश्नावर अहोरात्र काम करत आहेत। प्रत्येक जिल्ह्यातील मुलींच्या वेगवेगळ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। अलीकडे झालेल्या अधिवेशनाच्या अनुषंगाने समस्त कंत्राटी आरोग्य सेविका तसेच इतर सर्व कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ते प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत। 27 एप्रिल ते 1 मार्च असे 4 दिवस मुंबईमध्ये अधिवेशनाच्या निमित्ताने ते तळ ठोकून होते। यावेळी त्यांनी अनेक मंत्र्यांची आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन कंत्राटी नर्सेस युनियनच्या प्रश्नावर लक्ष वेधले। 27 फेब्रुवारी 2024 रोजी सहसंचालक आरोग्य भवन येथे विविध अडचणीबाबतचे निवेदन देऊन त्याने धीरज कुमार आयुक्त यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्नाबाबत निवेदन देऊन चर्चा केली। दरम्यान आचारसंहिता निवेदनामध्ये त्यांच्या निवेदनामध्ये जिल्हा स्तरावरील बदली होणे संदर्भात महाराष्ट्रात असलेल्या वेगवेगळ्या आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन तफावतीबाबत EPF बाबत असलेल्या कंत्राटी आरोग्य सेविका यांना अडचणीबाबत विविध जिल्हास्तरीय काही मुलींच्या अडचणींबाबत महत्त्वाचे मुद्दे त्याने यावेळी विशद केले। 29 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रालयात आरोग्य मंत्री यांच्या कार्यालयात कंत्राटी भगिनी व कर्मचारी यांच्या विविध अडचणी व प्रलंबित प्रश्नांसंदर्भात असे 11 मुद्द्यांचे निवेदन त्यांनी दिले आहे। आमदार बालाजी कल्याणकर यांची भेट घेऊन समायोजन व इतर प्रलंबित प्रश्नांबाबतही त्यांनी चर्चा केली। दुःखद निधन झालेल्या 3 आरोग्य सेविका यांना आर्थिक मदत मिळाली तर बरेच मुद्दे लवकरात लवकर या मुख्यमंत्री आरोग्य मंत्री यांच्या समस्त लवकर मांडून त्यांना न्याय देण्याबाबत माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब यांचे अतिशय जवळचे असलेले मोहन हंबर्डे आमदार यांची सुद्धा मंत्रालयात संजूभाऊ देशमुख यांनी भेट घेऊन चर्चा केली। 1 मार्च 2024 रोजी विधान भवनाकडे जात असताना आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी कंत्राटी नर्सेस युनियनच्या प्रश्नावर चर्चा केली। 29/2/24 रोजी मंत्रालय येथील आरोग्य मंत्री कार्यालयात भेट देऊन त्याने या संदर्भातले मुद्दे उपस्थित केले आहेत। तर आमदार बच्चूभाऊ यांच्याशीही त्यांनी भेट घेऊन कंत्राटी नर्सेस युनियनच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली आहे। महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन आयटक संलग्नचे राज्य संघटक कॉम्रेड संजय देशमुख यांनी अहोरात्र या प्रश्नावर मेहनत घेतली आहे। जर आचारसंहितेच्या अगोदर कंत्राटी आरोग्य नर्सेस भगिनी यांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर कंत्राटी नर्सेस युनियनच्या प्रश्नावर राज्य संघटक संजय देशमुख हे आमरण उपोषणाला बसणार आहेत असा इशारा त्यांनी शासनाला दिला आहे। महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनचे राज्य संघटक संजय देशमुख हे आचारसंहितेपूर्वी कंत्राटी नर्सेस युनियनच्या प्रश्नावर काही तोडगा निघाला नाही, प्रश्न निकाली निघाला नाही तर आमरण उपोषणाला बसणार असल्याने महाराष्ट्र राज्यातील आरोग्य खात्यातील कंत्राटी नर्सेस युनियन या आंदोलनामध्ये पाठिंबा देऊन सक्रियपणे आंदोलनात उतरणार असल्याने आरोग्य विभागाची सेवा डळमळीत होणार आहे। राज्य शासन कंत्राटी नर्सेस युनियनच्या प्रश्नावर लक्ष देणार आहे की नाही
असा सवालही महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनचे राज्य संघटक संजय देशमुख आणि महाराष्ट्रभरातून कंत्राटी नर्सेस युनियनकडून सवाल विचारला जात आहे। धन्यवाद। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।